नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. आता दुपारचे 12 वाजून गेले तर घरातले थोडेसे काम अजून बाकी आहेत आवरायचे. तोपर्यंत सिलेंडरवाल्याचा फोन आला की सिलेंडर घेऊन येतो, तर मग छानच झालं. काय ग, बस की. कुठं जायचं आहे? राऊंड मारायचं आहे का? चालायसाठी, रनिंग करायला का? वजन कमी करायचं आहे? कुणाचं करायचं आहे वजन? दोघीचं पण? बरं, चल मग जाऊ. तिथे गेल्यावर काढू परत. हाय कर मग. तर चला, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर संध्याकाळचे 6 वाजलेत आता, आणि मस्त आता आमची शेजारची मुलगी खाली राहायला आहेत, ते पहिल्या माळ्यावर आमच्या ओळखीचे आहेत चांगले. तर आता ती पण आली मला बोलवायला. तर म्हटलं चला आता स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया, कारण आता नेहमी तर घरातले कामं आणि घरच्यांचंच चालू असते. सकाळ धरून आवरायचं, इकडं तिकडं करायचं, स्वयंपाक पाणी करायचं, सगळ्यांचे डबे वगैरे बघायचे. त्याच्यानंतर म्हणलं चला आपल्यात स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया. सुट्टी. तर मग आम्ही आता खाली जाणार आहेत. खाली तिथं जवळच तलाव आहे एक मोठा. आता जायचं आहे आपल्याला. लिफ्टचं बटन दाबतो पर्यंत. मामान ते आलते ना? तू नव्हती का? घरी नव्हती तू? शाळेत म्हणजे हे आलते ना पालक सभेला. हनुमान मंदिर सुद्धा आहे तिथं. तर हनुमान मंदिराच्या शेजारीच मोठा तलाव आहे. तर तिथं आम्ही जाऊन मस्त राऊंड मारणार आहोत. आणि सगळ्याच तिथं आहे ना, इथल्या सगळ्या बायका तिथं येतात संध्याकाळी, थोडा वेळ राऊंड मारतात, चालतात. त्याच्यानंतर इथं दर्शनसुद्धा घेतात. तर मस्त वाटतं तिथं हनुमान मंदिरापाशी गेल्याच्यानंतर. म्हणजे किती म्हणजे डोक्यामध्ये काय घरातलं असलं तरीसुद्धा तिथं गेल्याच्यानंतर मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या समोर तर खूप भारी वाटतं, आणि सगळं आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. तर म्हटलं चला आता राऊंडसुद्धा मारायला जायचं आहे. कुऊची मम्मी आणि ही कुऊ आहे, तर आमच्या शेजारीच राहिल्या आहेत तुम्हाला तर मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये. तिची मम्मीसुद्धा आणि मी, तर आम्ही आता इथं राऊंड मारायला आलेलो आहोत. तर चला आपण काय करतो, घरातलेच कामं आवरतो, खातो पितो आणि झोपून घेतो. तर थोडा वेळ काय करायचं, स्वतःसाठी सुद्धा चालायला जाऊया म्हणलं. कारण माझं तर असंच होतं, मी फक्त सगळ्यांची काळजी करते, पण माझ्या जीवासाठी काय मी कुठली कधी काही हे करत नाही. पण आता आहेत त्यासोबत, तर म्हणलं चला दोघीजणी मिळून जाऊया. तर आता इथे छान काजूचं झाड आहे साईडनीच. तर तुम्हाला मी तिथला काजूसुद्धा दाखवते. मस्त साईडने थोडेफार झाडं येतं, पाणी आहे तलावामध्ये भरपूर. तिथं आहे ना मुलं पण खेळतात लहान लहान. तर काजूचं झाड आहे त्याला, हे बघा काजू. तर काजू पण येतात त्याला. त्याच्यानंतर प्रसाद आला. मिळाली का साखर? बरं आहे आम्हाला न हे करता देवाचा प्रसाद भेटत आहे न मंदिरात जाता. तर आमची कुऊ आहे ना मंदिरामध्ये जाऊन प्रसाद घेऊन आली. आम्हाला जायची सुद्धा गरज लागली नाही. आणि मस्त इथं उंबराचं झाडसुद्धा आहे. तर प्रसाद वगैरे आम्ही तिने आम्हाला आणून दिला आहे. तर आम्ही राऊंड मारत होतो तेव्हाच प्रसाद खाल्ला. त्याच्यानंतर घरी आलोत आणि आज स्वयंपाक करायचा आहे. तर म्हटलं चला थोडंसं मसाले भात आणि आज हे बनवूया, बीट घालून कोशिंबीर करायची. तर मस्त आता आधी मसाले भाताची तयारी केली. तर मसाले भात खिचडी भात एकच आहे, पण खिचडी भातामध्ये कोण कोण तुरीची मुगाची डाळ टाकतं. पण आम्ही काय करतो, बटाटा कांदा मिरची टोमॅटो शेंगदाणे, कधी वाटाणे असले तर वाटाणेसुद्धा टाकतो. तर म्हटलं चला आज ते बनवूया. कारण दुपारच्या चपात्या पण होत्या, 2 भाकरी पण बनवल्या. मग आता संध्याकाळी कसं एकच टाईम जेवण असतं सगळ्यांचं, त्याच्यामुळं मग थोडं शिल्लक असतं दुपारचं हे, आणि ते काय असलं तर होऊन जातं. तर म्हटलं चला आज मस्त काकडे घालून कोशिंबीर करूया. तर दहीसुद्धा घरामध्ये नव्हतं, मग वैष्णवीला दही आणायला लावलं मी खाली जाऊन, आणि कोशिंबीर बनवली. त्याच्यानंतर आता इथं खिचडी भाताची तयारी चाललेली आहे. तर खिचडी भात तर सगळ्यांनाच येतो, पण मी आपलं थोडंसं तुम्हाला दाखवते. रेसिपी काय पूर्ण शेअर करत नाही, याच्या आधी टाकलेली आहे तुम्हाला माझ्या पद्धतीची जर पाहिजे असेल तर. तर आता संध्याकाळची वेळ होती, म्हटलं चला 8:30 वाजत आले तर स्वयंपाक करून घेऊया. आणि घरातले भांडे वगैरे पण दुपारी घासून ठेवलेले लावायचे, कारण मांडणी आणली होती ना मी छोटीशी. तर त्याच्यावर पण मी सगळ्या बरण्या वगैरे घासून लावल्या, आणि बाकीचे काय भांडे व्यवस्थित लावले. कारण नवीन रूम असल्यामुळं अजून जरा सामान शिफ्टिंगचं थोडंसं जरा इकडं तिकडं होतं आहे. तर आता इथं बटाटा कट करून टाकला आहे, मस्त एकच बटाटा टाकला आहे. आणि मस्त चालून आल्यावर पण थोडंसं जरा मला फ्रेश वाटलं, कारण भूक पण लागते आणि चांगलं पाय वगैरे काय जास्त दुखत नाहीत.
तर म्हणलं चला ते पण एक चांगलं काम आणि सवय जशी लागेल जशी लावा तशी लागते. एकदा सवय लागली चालायची तर मग मलाच दम निघणार नाही. पण चला मग एकदा तांदूळ धुवून ठेवले होते मी, बासमती तुकडा आहे हा, तर तो टाकून घ्यायचा, मिक्स टाकायचा, बिर्याणी मसाला पण टाकते थोडासा आणि हिरवी मिरची, लाल तिखट वगैरे आम्ही काही टाकत नाही त्याच्यामध्ये. फक्त थोडासा एक छोटासा चमचा बिर्याणी मसाला आणि हिरवी मिरची 2 ते 3 आणि कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा मसाले भाताला किंवा तुम्ही बिर्याणी वगैरे बनवताना त्यावेळेस. आणि मस्त आज बीट टाकून कोशिंबीर बनवते, ती पण तुम्हाला मी दाखवते. तर आता संध्याकाळची वेळ होती, म्हणलं चला स्वयंपाक आवरून घेऊया, सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या. वैभव पण कामावरून, आता तो दिवसा पाळीला जातो ना, रात्रीचं जात नाही, तर आता मग दिवसभर सकाळी डबा वगैरे घेऊन जातो. तर तो पण सकाळी कसं भाजी चपातीच नेलेली असते तर त्याला पण भूक लागते आल्याच्या नंतर, मग तो पण लवकरच जेवायला मागतो. तर म्हणलं चला पटापट आवरून घेऊया, भाकरी करायच्या 2 दुपारची. आज मस्त दुपारी आहे ना आपली हरभऱ्याची भाजी बनवली होती पाल्याची, म्हणजे खोडून दिली होती आईने त्यांनी. तर मग चला दुपारच्या जेवणामध्ये माझं कसं असतं, सकाळी एकदा डबा गेला का मग काहीतरी दुसरं पातळ भाजी बनवायची आपल्यासाठी. तर आता इथं ह्याच्यामध्ये मांडणीमध्ये रॅकमध्ये मी भांडे लावून घेते, वाट्या वगैरे. आज दुपारी थोडंसं काय केलं, इकडचं तिकडं सामान केलं आहे भांड्यांचं, नाही तर खूप गर्दी झाली होती एकाच कपाटावर म्हणजे मांडणीवर. मग छोटीशी आणल्यामुळं इकडं मी लावली, ती तुम्हाला मी नंतर दाखवीन. साईडलाच लावली आपली चहापत्तीची बरणी, परत कुठं मसाल्याचं असं तेलाचं तुपाचं थोडंसं ठेवतं साईडला, पटकन हाताखाली येतं. तर आता इथं मी कोशिंबीरसाठी कोथिंबीर कट केली, टोमॅटो, त्याच्यानंतर अजून काकडी, बीट आणि तो एक कांदा छोटासा, तर हे कट करून ठेवले. पण अजून दहीच आलं नाही, त्याच्यामुळे मी थांबले, साईडला ठेवून देते. तोपर्यंत इकडं भाकरी पण भाजून घेते. 2 भाकरी केल्या, त्या 2-3 चपात्या डब्यामध्ये दुपारच्या. आणि मस्त आता दही पण आलं आहे आमचं, आणि दही टाकून चांगलं फेटून घेते. मस्त कोशिंबिरीमध्ये सगळं टाकून घेते, छान लागते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान. बीट टाकून करायची, तर बिटाने काय होतं, थोडासा कलर चेंज होतो पण खायला पौष्टिक असते. त्याच्यामुळं मी नेहमी मग केले ना तर बीट असेल घरामध्ये तर मग टाकते. तर आता माझ्या हातामध्ये कॅमेरा आहे, मला टाकायला आहे ना, म्हणून मी खाली ठेवलं आणि परत टाकून तुम्हाला दाखवते. तर अशी कोशिंबीर बनवली बीट टाकून आणि मसाले भात, दुपारची भाजी. तर आता आम्ही जेवण करायला घेणारच आहोत. तर आता 9 वाजले, तर जेवण करता करता 10 वाजतील आणि मग बाकीचे भांडे वगैरे आवरून ठेवायचे. परत सकाळची तयारी, काय भाजी करायचं काय नाही, कारण डबा असला ना तर भाजीचं खूप टेन्शन असतं. तर आज दुपारी हरभऱ्याची भाजी बनवली होती मी, मुगाची डाळ टाकून, हिरवी मिरची, परत शेंगदाणे हे टाकून. तर थोडीशी होती, म्हणलं बस झाली मग एवढीच कोशिंबीर आहे. परत आज मसाले भात बनवलेला आहे आणि मिस्टरांच्या आमच्या इंजेक्शननं चालू येतं, तर ते काय जास्त भात खात नाहीत शुगरमुळं, फक्त त्यांना भाकरी आणि भाजी जास्त लागते. पण भात थोडासाच देतो, 1 चमचा आम्ही बारीकसा उगं. तर चला या संध्याकाळचं जेवण करायला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि माझी स्वतःची रुटीन कशी वाटली तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर आता उद्यापासून मी रोज व्यायाम करायला जाणार, चालायला. तर चला मग तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणीला. तर संध्याकाळचं आता जेवणं वगैरे केले, आईस्क्रीमची थोडीशी मजा घेऊया म्हणलं चला. तर वैष्णवीने आमच्या खाली गेली ती दया नाही, तर आईस्क्रीमसुद्धा सगळ्यांना घेऊन आली. तर म्हटलं चला आणले तर खाऊन घेऊया. तर मस्त अशी इथं मला स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम आवडते म्हणून ती आणि तिचे पप्पा गेले तर घेऊन येतात. आता थोडासा उन्हाळा आहे. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.